रात्रीचं 1 वाजलाय बरं का, तरी पण काय आरटीओ जायचं नाव काय घेणं झालंय बघा. हे आणि टोल नाक्यावर हे बघा विट्याच्या पण 2 गाड्या आहेत. ती माझी पण गाडी होती ओव्हरलोड. अहो काय आरटीओनं राव वनवा आणलाय. आता तरकारीची गाडी ओव्हरलोड चालवायची नाही तर कशी चालवायची सांगा भावांनो. जर अंडरलोड चालवायला लागलो तर त्या शेतकऱ्याला परवडायचं का त्या व्यापाराला परवडायचं. तर भावांनो आपली गाडी भरली होती बघा मुंबईला. गाडी घेतली भरून आणि लागलो बघा वाटेला. पुढे गेलो तर नागटाने जरा थांबलो होतो. आपल्यासने आणलं पण भरायचं होतं. आल्लं भरून घेतलं आणि लागलो बघा वाटेला. पुढं पोचलो आणि टोल नाक्यावर आपल्या संगड एक जोडदार बी होता. त्याला म्हणलं जा पुढं आरटीओ थांबलाय जरा हालचाल सांग त्याची काय काय करतोय काय नाही. हालचाल म्हणता म्हणता राव गाड्याने 1.5 तास खाल्ला. वैतागला राव ते जोडदार पाक. पुढं पोचलो बघा खेडशावर टोल नाक्यावर. पाऊस चालू होतो म्हणून का थांबलो इथं डायरेक्ट पोचलो. एक्सप्रेसला जरा थांबलो. टायर म्हणलं जरा गार करावी. टायर गार करून डायरेक्ट पोचलो बघा मार्केटमध्ये. आणि इथलं तर नियोजन तुम्हाला माहित आहे. लगेच गेल्या गेल्या गाडी खाली आणि हातात लगेच भाडं मिळतंय. गाडी खाली करून लागलो परतीच्या मार्गाला. जोडीदाराला गाडी दिली ती लोणावळ्याचा घाट चढून. त्यानं डायरेक्ट मला आणेवाडी टोल नाक्यावर आलं सुटवलं. म्हणलं 1 नंबर भावा झोप तर झाली मस्तपैकी. पोहोचलो बघा कराडमध्ये आणि कराडमध्ये आलोय आणि ट्रॉफिक नाही असं कधी होऊ शकत नाही. तर भावानं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि जाताना तेवढं फॉलोचं बटन दाबा.